मित्रांनो, प्रवासात आपण वेगवेगळ्या गोष्टी पाहत असतो. बाहेरील गोष्टी पाहता याव्यात म्हणून आपण विंडो सीटसाठी धडपड करत असतो. असाच प्रवासात वेगवेगळी गावं, शेत, धरणे, नद्या अशा गोष्टी तुमच्या नजरेस पडतात. असाच प्रवास करताना तुम्ही वेगवेगळ्या गावांच्या वेशीवर ISO मानांकन पाहिले असेलच. कधी तुम्हाला प्रश्न पडला आहे का की हे मानांकन या गावाला कोणी दिले? या गावाला हे मानांकन कसे मिळाले? हे मानांकन गावाला कोण देतं? आणि हे मानांकन आपल्या गावाला मिळू शकते का? असे प्रश्न तुम्हाला नक्कीच पडले असतील. तर मित्रांनो, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मी देणार आहे आपल्या आजच्या या व्हिडिओमधून. तर चला मग पाहूया तुमच्या गावाला ISO मानांकन कसे मिळू शकते. नमस्कार, मी किरण भगत, SR सर्टिफिकेट्स या संस्थेचा संस्थापकीय अध्यक्ष आणि ISO 9001:2015 क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टमचा लीड ऑडिटर. या व्हिडिओमध्ये आपले स्वागत करतो. मित्रांनो, गावाला दिले जाणारे मानांकन हे ISO 9001:2015 मानांकन असते, जे गावाला आंतरराष्ट्रीय मानकीकरण संस्थेकडून मिळते. हे मानांकन घेण्यासाठी ग्रामपंचायतीला गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली म्हणजेच क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टमच्या नियमावलीमध्ये पालन करावे लागते. त्यातील पहिला नियम आहे गुणवत्ता धोरण विधान. हे विधान ग्रामपंचायतीच्या गुणवत्ता विषयक वचनबद्धतेबद्दल विधान असते. हे विधान दर्शवते की ग्रामपंचायत स्थानिकांना उच्च गुणवत्तेची सेवा प्रदान करण्यास वचनबद्ध आहे. हे विधान दर्शवते की ग्रामपंचायत त्याच्या प्रक्रिया आणि प्रणालीमध्ये वारंवार सुधारणा करण्यासाठी कटिबद्ध आहे. हे विधान दर्शवते की ग्रामपंचायत क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टम विकसित करण्यास आणि अंमलात आणण्यास वचनबद्ध आहे. हे विधान ग्रामपंचायतीला तिच्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करण्यास आणि तिच्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करण्यास मदत करते. यामुळे ग्रामपंचायतीला ISO मानांकन मिळण्याची पहिली पायरी पूर्ण होते. नंबर 2, नियोजन नियमावली. नियोजन नियमावली हे एक डॉक्युमेंट्स आहे जे ग्रामपंचायतीला गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीमध्ये नियोजन आणि अंमलबजावणीसाठी प्रक्रियेचे वर्णन करते. यामध्ये ग्रामपंचायतीच्या मिशन आणि व्हिजन याबद्दलची नियमावली असते. ग्रामपंचायतीने गुणवत्ता व्यवस्थापन प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेली सर्व प्रक्रिया ओळखल्या पाहिजे. त्या प्रत्येक प्रक्रियेसाठी ग्रामपंचायतीने इनपुट आणि आउटपुट जबाबदाऱ्यांचे वर्णन करणे आवश्यक आहे. हे सर्व नियम नियोजन ग्रामपंचायतीने पाळले पाहिजे. नंबर 3, समर्थन नियमावली. ही नियमावली संसाधनाच्या व्यवस्थापनावरील नियमावली आहे. यामध्ये मानवी संसाधने, वित्तीय संसाधने, पायाभूत सुविधा आणि उपकरणे याचा समावेश आहे. मानवी संसाधनामध्ये ग्रामपंचायतीने कर्मचारी हे योग्य आणि प्रशिक्षित असल्याची खात्री करणे गरजेचे असते. ग्रामपंचायतीने कर्मचाऱ्यांना आवश्यक कौशल्य शिकवण्यासाठी मदत करणे गरजेचे असते. याचबरोबर पायाभूत सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर, रस्ते, विजेचे खांब, शासकीय इमारती, सार्वजनिक ठिकाणे यांचे व्यवस्थापन, स्वच्छता आणि उपकरणाचा अचूक वापर करण्याचे प्रशिक्षण नागरिकांना देणे हे या नियमावलीमध्ये येते. याशिवाय ग्रामपंचायतीने कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित आणि आरोग्यदायी कामाचे वातावरण निर्माण करणे गरजेचे असते. बऱ्याचशा ग्रामपंचायतींना आपल्या नागरिकांचा डेटा मेंटेन ठेवता नाकी नव येते. एखाद्या नागरिकाने त्याचा डेटा मागितला तर तो शोधण्यासाठी कर्मचाऱ्यांना किती कष्ट करावे लागतात हे तर सर्वांना माहीतच आहे. माहितीच्या अधिकारानुसार कमीत कमी वेळात ग्रामपंचायतीने नागरिकांना डेटा देणे बंधनकारक असते. त्यामुळे नागरिकांचा डेटा गावाच्या विकासासाठी शासनाकडून मिळालेल्या रकमेच्या डेटा अशा तमाम माहितीचे व्यवस्थापन हे समर्थन नियमावलीमध्ये येते. यासारख्या सुधारणा केल्याने गावातील रहिवाशांचा जीवनस्तर उंचावण्यास मदत होईल. यासारख्या नियमांसाठी जर ग्रामपंचायत, नागरिक, कर्मचारी योग्य ठरत असतील तर ते गावाच्या ISO प्रमाणीकरणासाठी अर्ज करू शकतात. यासाठी
गावकऱ्यांचा देखील सहभाग खूप महत्त्वाचा असतो. हा अर्ज तुम्ही आमच्याकडे देखील करू शकता. तसेच तुमच्या गावाला ISO मानांकन मिळण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी गरजेच्या असतील हे जाणून घेण्यासाठी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. आमची SR सर्टिफिकेट्स ही ISO सर्टिफिकेशन संस्था आहे. मागील 14 वर्षापासून आम्ही कित्येक कंपन्यांना आणि ग्रामपंचायतीसारख्या शासकीय संस्थांना ISO प्रमाणीकरण करून देण्यास मदत केली आहे. आम्ही तुमच्या व्यवसायाची आणि ग्रामपंचायतीची सिस्टम अशा प्रकारे बनवून देतो जेणेकरून तुमच्या कंपनीचे किंवा नागरिकांचे रेकॉर्ड्स 10 सेकंदामध्ये मिळतील. जर तुम्हाला तुमच्या व्यवसायाचे किंवा ग्रामपंचायतीचे ISO सर्टिफिकेट बनवायचे आहे किंवा त्याबद्दल काही शंका असेल तर आजच आमच्याशी संपर्क करा. कारण ISO बाबत सर्व समस्यांवर आम्ही करत आहोत फ्री मार्गदर्शन. तर आजचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. चला तर भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.